आता आपण बुककीपिंगचा पुढचा भाग म्हणजे युटिलिटी ऑफ द बुककीपिंग. युटिलिटी म्हणजे उपयोग काय, बुककीपिंगचा उपयोग काय. आता काय उपयोग आहे बुककीपिंगचा, कशासाठी बुककीपिंग करायचं. पहिली गोष्ट ओनर, दुसरी गोष्ट मॅनेजमेंट, तिसरा उपयोग इन्व्हेस्टरला, चौथा उपयोग कस्टमरला, पाचवा उपयोग सरकारला गव्हर्नमेंटला, सहावा उपयोग सावकारांना किंवा पैसे देणाऱ्यांना, पैसे उद्योगधंद्यात इन्व्हेस्ट करणाऱ्यांना, आणि सातवा उपयोग विकास कामासाठी. आता आपण विस्तृतरित्या हे पाहू. ओनर म्हणजे मालकाला काय उपयोग होतो बिझनेस बुककीपिंगचा. द बिझनेसमॅन कॅन फाइंड आउट प्रॉफिट, लॉस, ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ ॲन एंटरप्राइज ॲट एनी टाईम. उद्योजकाला त्याच्या कंपनीला किंवा संस्थेला होणारा फायदा, तोटा, ॲसेट्स म्हणजे जिंदगी, प्रॉपर्टी, आणि लायबिलिटीज म्हणजे देणं, हे कोणत्या वेळेला किती आहे हे समजू शकतं. दुसरं, व्यवस्थापनाला या बुककीपिंगचा काय उपयोग होतो. व्यवस्थापन म्हणजे काय की मॅनेजर स्टाफ जो असतो त्याला याचा उपयोग काय होतो. तर मॅनेजमेंट ऑफ एंटरप्राइजेस कॅन प्लॅन, टेक डिसिजन अँड कंट्रोल ऑल ओव्हर बिझनेस ॲक्टिव्हिटीज. म्हणजे बुककीपिंगमुळं मॅनेजमेंटला किंवा व्यवस्थापनाला भविष्यातला प्लॅन कसा तयार करायचा, काय प्लॅन राहील भविष्यातला, या संदर्भात काय निर्णय घ्यावे लागतील, आणि संपूर्ण व्यवसायावर, उद्योगधंद्यावर कसं नियंत्रण ठेवता येईल याचा उपयोग मॅनेजमेंटला किंवा व्यवस्थापनाला होतो. आता तिसरा उपयोग कोणाला होतो. इन्व्हेस्टरला. बुककीपिंगमुळे इन्व्हेस्टरला समजतं की हा जो उद्योग आहे याच्यामध्ये आपल्याला नफा मिळू शकेल किंवा आपल्याला तोटा होईल. त्यांना नफा म्हणजे काय की त्यांना मिळणारा डिव्हिडंड, ते जे गुंतवतात पैसे त्याच्यावर त्यांना मिळणारा डिव्हिडंड किंवा नफा होईल किंवा तोटा होईल हे त्यांना बुककीपिंगमुळे समजतं. आता बुककीपिंग म्हणजे काय की बुककीपिंग इज ए बुक्स ऑफ अकाउंट्स, रेकॉर्डिंग इन ए बुक्स ऑफ अकाउंट्स. आता पाचवा फायदा सरकारला काय होतो. तर गव्हर्नमेंट कॅन इझिली फाइंड आउट डिफरंट टाइप्स ऑफ ड्यूज फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. वेगवेगळ्या सोर्सेतनं, वेगवेगळ्या कारणातनं सरकारला काय उत्पन्न मिळू शकेल हे त्यांना समजतं. सहावा उपयोग कोणाला होतो. लेंडर. लेंडर म्हणजे काय, जे पैसे तुम्हाला देतात व्याजाने म्हणा, अर्थात व्याजानेच, तर त्यांना मनी लेंडर कॅन फाइंड फायनान्शियल स्टँडिंग ऑफ एंटरप्राइजेस फॉर डिसिजन टू लेंड मनी ऑर नॉट. संस्थेची किंवा उद्योगधंद्याची काय आर्थिक परिस्थिती आहे ही बुककीपिंगवरनं समजते, आणि याच्यावरनं ते
या धंद्यामध्ये किंवा या कारखान्यामध्ये या व्यवसायामध्ये पैसे गुंतवावे किंवा गुंतवू नये याबाबत त्यांना निर्णय घेणं सोपं होतं. आणि सातवा आणि शेवटचा उपयोग डेव्हलपमेंट म्हणजे प्रगती, उद्योगधंद्याची प्रगती. बिझनेस एंटरप्राइज कॅन अचीव द ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट्समुळं त्या उद्योगधंद्याची प्रगती कशी करता येईल याची माहिती त्यांना मिळते. म्हणून बुककीपिंग हे फार महत्त्वाचं आहे. हे आपण युटिलिटी ऑफ बुककीपिंग पाहिलं. म्हणजे बुककीपिंगचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिले. पहिली गोष्ट फीचर्स ऑफ द बुककीपिंग, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द बुककीपिंग, इम्पॉर्टन्स ऑफ द बुककीपिंग आणि युटिलिटी ऑफ द बुककीपिंग. आता हे झालं बुककीपिंग. आपण याच्यानंतर थोडंसं तुम्हाला आता याच्यानंतर आपल्याला अभ्यास काय करायचा आहे? अकाउंटिंगचा. तुमच्या विषयाचं नाव काय आहे? बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. आता बुककीपिंग हा अकाउंटिंगचा भाग आहे हे मी माझ्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे कुठल्या उद्योगधंद्यामध्ये जे अकाउंटिंग ठेवलं जातं त्याच्यामध्ये 20% सहभाग हा बुककीपिंगचा असतो आणि 80% सहभाग हा अकाउंटिंगचा असतो. आता अकाउंटिंग म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. हे प्राथमिकरित्या मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर उद्याच्या लेक्चरमध्ये मी व्यवस्थितरित्या तुम्हाला याबद्दल माहिती देईन. आत्ता आपण बुककीपिंग म्हणजे काय हे समजून घेतलं होतं. आता याचा पुढचा भाग आहे अकाउंटन्सी किंवा अकाउंटिंग. आता अकाउंटन्सीचा भाग हा 20% बुककीपिंग असतो आणि 80% हा अकाउंटिंग असतो. आता बुककीपिंग ही अकाउंटिंगची पहिली पायरी आहे आणि बुककीपिंग हे बिझनेस ट्रान्झॅक्शनची पुस्तकामध्ये नोंद करण्याची पद्धती आहे. तर अकाउंटिंग काय आहे? अकाउंटिंग हे अकाउंटन्सीचा एक भाग आहे. आता अकाउंटन्सी म्हणजे काय आपण समजून घेऊ. अकाउंटन्सी म्हणजे उद्योगधंद्यांच्या किंवा व्यवहाराच्या ट्रान्झॅक्शन्स म्हणजे उद्योगधंद्यांचे जे व्यवहार होतात, ट्रान्झॅक्शन्स होतात त्याची रेकॉर्डिंग करण्याची म्हणजे नोंदवण्याची, वर्गीकरण करण्याची आणि रिपोर्टिंग म्हणजे माहिती देण्याची पद्धती आहे. आता ही माहिती किंवा रेकॉर्ड केलेलं ट्रान्झॅक्शन हे वर्गीकरण करून तयार केलेलं असतं आणि ही माहिती अकाउंटिंगची ही माहिती कोणासाठी असते तर उद्योगधंद्यासाठी असते. अकाउंटन्सी म्हणजे काय आपण समजून घेतलं. आता अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. आता अकाउंटिंग प्रिन्सिपल्स म्हणजे काय? अकाउंटिंगची जी आपण पद्धती आहे, जी प्रोसिजर अडॉप्ट करणार आहोत त्याच्यासाठी काही नियम हे ठरवून दिलेले आहेत. आता हे वेगवेगळ्या पद्धतीचे नियम आहेत ते आपण
पुढच्या चॅप्टरच्या वेळेला पाहू. आता अकाउंटंटचे हे जे नियम असतात हे सगळीकडे, सगळ्या उद्योगधंद्यात, सगळ्या व्यवसायात, सगळ्या कारखान्यात सारखेच असतात. आत्ता आपण बुक किपिंग म्हणजे काय, अकाउंटिंग म्हणजे काय हे समजून घेतलं. आता उद्याच्या चॅप्टरमध्ये आपण बुक किपिंग आणि अकाउंटन्सी याचा तुलनात्मक अभ्यास करूया. हे तुम्हाला आज कळालेलं असेल. बाकीचा भाग आपण उद्या पाहूया.